श्री क्षेत्र टेहरे येथे सतत चोरी, गरफोड्या, दुचाकी चोरीचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करत मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील तरुणांनी गावात 20 नोव्हेंबर 2025 पासून ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून गेल्या 4 महिन्यांपासून गावाच्या रक्षणाचे काम सुरू आहे। यामुळे गावाची सुरक्षा वाढून गाव चोरमुक्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मालेगाव छावणी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाने व टेहरे पोलीस पाटील निलेश पाटील यांच्या संकल्पनेने नियोजनाने ग्राम सुरक्षा दलाचे कार्य आजतागायत सुरू आहे। सुरक्षा दलातील रक्षकांना दिनांक 10 रोजी रात्री 8 वाजता टेहरे ग्रामपंचायत कार्यालयात गणवेश, काठी, शिट्टी, ओळखपत्राचे वाटप, पोलीस उपअधीक्षक मालेगाव दर्शन दुग्गड, छावणी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दीपक जाधव तसेच सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सैनिक यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील निलेश पाटील यांनी केले। ग्राम सुरक्षा दलात एकूण 28 तरुणांचा समावेश असून आठवड्यातील 7 दिवसांसाठी गावातील सैनिकांचे नाव गटाला देऊन गटप्रमुखांनी नेमणूक केली आहे। एका गटात 5 सुरक्षा रक्षक गस्त घालतात। प्रत्येक दिवशी रात्री श्रीराम मंदिराजवळ एक गट येऊन रात्री 1 वाजेपासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत गावाची पायपीट करत गस्तीतून सुरक्षा केली जाते। गस्तीची सुरुवात व शेवट गटप्रमुख मोबाईलमध्ये सेल्फी घेऊन करतात। गस्तवेळी छावणी पोलीस स्टेशनचे गस्ती पथक दररोज सुरक्षा दलातील रक्षकाला टेहरे गावात भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवतात। अपर पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांनी मनोगतातून ग्रामसुरक्षा दलाचे भरभरून कौतुक केले। अशा नव उपक्रमाने ग्रामीण भागातील तरुण पिढी नागरिकांना सुरक्षा देण्याचे काम केले जात आहे। या कामासाठी त्यांनी रक्षकांना प्रोत्साहन, खंबीर साथ देण्याचे आवाहन केले। अनोळखी व्यक्ती गावात दिसून आल्यास त्याचे आधार कार्ड व माहिती विचारत खात्री करूनच त्याचा फोटो काढून सोडले जाते। हातात काठी, शिट्टी, बॅटरी व ओळखपत्र बाळगत गस्त घातली जाते। या रात्रीच्या गस्तीमुळे ग्रामस्थांना सुरक्षिततेची हमी ग्रामरक्षक देत आहेत। त्यामुळे या टेहरे ग्राम सुरक्षा दलाचे तालुक्यात पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुरक्षा रक्षक विनोद चंदन यांनी केले।